नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण एक नवीन प्रकारचं सरबत बनवूया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी लागणारे साहित्य बघा, ही धने 1 चमचा घेतलेले आहे, ही जिरे 1 चमचा घेतलेले आहे आणि बडीशेप 1 चमचा घेतलेले आहे आणि हे खडीसाखर आहे बघा, अशी मोठी मोठी अशी असते जाडवाली खडीसाखर, यात बारीक पण असते, ही जरा गोडीला कमी असते आणि गरम नसते, बारीक साखर आपली गरम असते। तर हे ना आपण टेचून घेऊया। ही 2 ग्लाससाठी मी बनवलेलं आहे। तर बघा, ही 1 चमच ह्या चमच्यानंतर ह्यानं ना आपल्या बॉडीची गरमी ना कमी होते, जे उष्णता जी असते ना बॉडीमध्ये ती कमी होते। तर बघा, ही 1 चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशेप, तिन्ही ह्या गोष्टी ना आपण टेचून घेऊया। आता ह्यात काय आहे माहिती आहे का, ह्याच्यात जर तुम्ही ही खडीसाखर बी टाकून जर टेचली ना तरी चालते। तर आता हे मी टेचून घेते बघा, बारीक एकदम। हे बघा, असं बारीक करून घ्यायचं एकदम। हे बघा, असं बारीक करायचं। हे जरा उन्हात घालायचं आणि भाजायचं नाही, कच्चंच बारीक करायचं। तर मी ह्या बघा टोपामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये ना 2 ग्लाससाठी आपण 2-3 ग्लासासाठी 1 चमचा टाकायचा आहे। आता मी 2 केलेले 2 चमच्याचं, म्हणजे 4 ग्लाससाठी। तो काही एक मी काढून ठेवते आणि ह्याच्यामध्ये ना आपण खडीसाखर बारीक करूया। ही खडीसाखरेचा खडा आहे बघा, हा आता मी बारीक करून घेते एवढा। हे बघा, आता ही खडीसाखर मी बारीक करून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये। आता ह्या टोपामध्ये आपण खडीसाखर टाकू, तुमच्या गोडीप्रमाणे टाकायची। हे बघा, आता मी 2 ग्लासाला 1 चमचा टाकते आणि जे आपण चाट मसाला बघा मी रेसिपी दाखवलेली आहे ती अर्धा चमचा टाकणार आहे बघा ह्याच्यामध्ये। ही आपण उन्हातून वगैरे कुठून फिरून आलं ना तर हे जर बनवलं ना तर हे बॉडीसाठी आपल्याला शरीरासाठी थंड असतं एकदम आणि प्यायला पण चांगलं असतं, जसं आपण लिंबू सरबत वगैरे पितो। तर ह्याच्यामध्ये बघा मी चाट मसाला टाकलेला आहे, जरी नाही टाकला तरी चालतो, तसं काय नाही आहे। आणि ह्याला आपण न गाळताच घ्यायचं बघा हे, आणि उन्हात ठेवून जर बारीक जर तुम्ही केलं ना तर हे प्यायला बघा चांगलं असतं, शरीरासाठी चांगलं असतं बघा। आता हे दिसायला कलरसाठी नाही, पण शरीरासाठी चांगलं असतं। तुम्ही करून पिऊन बघा, एकदम छान लागतं, आपल्या बॉडीची उष्णता पूर्ण निघून जाते। हे बघा, आता आपण हा एक सरबत बघितलेला आहे, आपण अजून एक सरबत बघायचे, तर मी त्याची रेसिपी दाखवते तुम्हाला। आपण दुसऱ्या सरबतसाठी बघा हा पुदिना घेतलेला, एक मुठभर पुदिना आहे बघा, असे मी हे करून घेतलेले, साफ करून चांगलं स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुतलेलं आहे। आणि बेलपत्र आहेत बघा, बेलपत्राला 3 पानं असतात बघा, अशी 3 पानाचे बेलपत्र आहेत, त्याचे मी 10 ते 15 पानं घेतलेले आहेत बघा, जास्तच घेतलेले आहेत, पानं काढून धुवून साफ करून स्वच्छ घेतलेले आहेत। आणि कढीपत्ता आहे बघा। आता ह्याच्यामध्ये थोडासा फरक असतो। ही बेलपत्राचं काय आहे माहिती आहे का, की हे बेलपत्र ना खाली नुसतं टेचायचं खलबत्त्यामध्ये आणि ह्याचा रस प्यायचा। तर बायकांसाठी पुरुषांसाठी जी उष्णता होती ना बॉडीमध्ये आतून, ती उष्णता पूर्ण निघून जाते, फक्त रस प्यायचा ह्याचा, टेचायचा आणि आपण लिंबाचा पाला कसा आपण टेचून पितो तसा। तर आता मी ह्याचं तुम्हाला एक सरबत बनवून दाखवणार आहे, ही खाली उष्णतेसाठी मी दाखवते। तर हे बघा, 10 ते 12 पानं कढीपत्त्याची घेतलेली आहेत, 10 ते 12 पानं बेलपत्राची घेतलेली आहेत आणि हा पुदिना घेतलेला आहे। जरी पुदिना आणि कढीपत्ता नाही टाकला तरी चालतो, फक्त बेलाच्या पानाचा रस प्या आणि 3 दिवसानंतर मला कमेंटमध्ये सांगा तुमची किती उष्णता कमी झाली ती। आता हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते। हे बघा, आता हे मिक्सरला बारीक करून मी घेतलेलं आहे, पाणी नाही टाकलेलं, असंच बारीक केलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ना 1 ग्लास पाणी टाकूया, थंड पाणी टाकायचं, जर तुम्हाला टाकायचं असलं तर साधं पाणी टाकायचं, मी तर सांगते साध्याच पाण्याचं करून बघा तुम्ही। आता मी ह्या चमच्यानं हलवून घेते बघा, एकदम बारीक करायचं। आणि शक्यतो बाकीचं काय साहित्य टाकण्यापेक्षा ना तुम्ही बेलाच्या, ज्याला खरंच जास्त उष्णता आहे ना त्यानं बेलाच्या पानाचा खाली खलबत्त्यामध्ये टेचा आणि बारीक करून त्याचा रस प्या, बघा किती कमी होते। हे बघा, आता हे मी दोन्ही प्रकारचे
सरबत तुम्हाला दाखवलेले आहेत. ह्या सरबतमध्ये खरं काहीच टाकायचं नाही आहे. मी असंच तुम्हाला दाखवले उष्णसाठी. हे मी पिते कायम, ह्यानं उष्णता लई कमी होते. हे तुमच्या शरीरासाठी पण चांगलं आहे. तर तुम्हाला जर ह्या दोन्ही सरबत जर आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.